सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आय होप की तुम्ही सर्वजण चांगले असाल. तर मित्रांनो, मी आलो होतो अहमदनगर जिल्ह्यातील देवगड या देवस्थानावर. तिथे श्री दत्त मंदिर असे खूप मोठे भव्य मोठे विशाल मंदिर आहेत. ही कमान तर मित्रांनो खूपच मोठी होती. त्या कमानीबद्दल तर मामा खूपच चांगल्या प्रकारे माहिती देत होता. इथे कम से कम 8 दिवसांनी तर रेग्युलर कॉलेज शाळेतील विद्यार्थी इथे येत असतात, कारण इथे मृदंग वाजवण्याचे ते शिक्षण भेटत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला कोणाला जर मृदंग वाजवायचे जर शिकायचे असेल तर तुम्ही देवगड इथे येऊ शकता आणि तुमचे क्लास वगैरे लावू शकता. तर मित्रांनो, आम्ही जाऊन मधात दर्शन वगैरे घेतले. दर्शन घेतल्याच्या नंतर प्रवरा नदी, हीच ती मागच्या ब्लॉकमध्ये मी जी नदी सांगितली होती ती जी नदी होती मित्रांनो, प्रवरा नदी. ही नदी इथून डायरेक्ट आळंदी पर्यंत गेलेली आली आहे. बोट मध्ये चढत असताना ही आजी पडली होती मित्रांनो. बरं झालं ती नदीमध्ये पडली नाही, तर त्याची मैत्रीण येऊन त्याला हात धरून ती मधात घेऊ लागली, कारण त्या 5-7 जणी ऐकण्यात आल्या होत्या. तर आमची बोट मध्ये पूर्ण पॅसेंजर बसले होते आणि मस्तपैकी आम्ही प्रवरा नदीचा एन्जॉय घेऊ लागलो मित्रांनो. तरी बघा, सर्व आजी को एवढा एन्जॉय करत होता की अरे बापरे, म्हणलं आपण खूप लेट एन्जॉय करत आहोत, कारण यांचं वय बघ आणि वयाप्रमाणे त्यांनी खूपच एन्जॉय केला. हात वगैरे मी त्यांना म्हटलं हात वगैरे दाखव. तर तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तर थँक्स फॉर वॉचिंग.